जर तुम्ही नवविवाहित असाल आणि जर प्रेग्नन्सीसाठी प्लॅनिंग करत असाल तर निश्चितच आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कार सांगितलेले आहेत ते तुम्ही वापरू शकता. आयुर्वेदामध्ये गर्भिणी परिचर्या सांगितलेली आहे, तर ती पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत गर्भिणीने काय खायचं काय प्यायचं ह्याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. त्याच्यासोबतच जर तुम्ही पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत जी औषधं घेतली, कारण बाळाच्या 4थ्या महिन्यामध्ये हृदय तयार होत असतं, दोरृतिनी असं तिला म्हणतात. 6व्या महिन्यामध्ये षष्ठी बुद्धी असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. त्यासाठी जर तुम्ही ब्राह्मी वटी जर घेतली तर ते तुमचं बाळ जे आहे तर ते चांगल्या बुद्धीचं होतं. आणि 9 महिने जर तुम्ही प्राणायाम केले, आयुर्वेदानुसार जे काही योगासनं सांगितलेले आहेत तर ती तुम्ही फॉलो केली तर तुमच्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी त्याची फायदा होतो. आणि पूर्ण 9 महिने जर तुम्ही गर्भसंस्कार केले तर तुमचं निश्चितच बाळ हे सुदृढ आणि निरोगी आणि चांगल्या बुद्धिमत्तेचं, चांगली त्वचा असलेलं, गोऱ्या वर्णाचं असं होतं. आपल्या विश्वगंधा आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये गर्भिणी परिचर्या सांगितली जाते. तिनं काय आहार घ्यायचा, काय योगा प्राणायाम आणि त्यासोबतच 9 महिने घ्यायची काळजी आणि औषध उपचार ह्याचे मार्गदर्शन केले जाते. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच विश्वगंधा आयुर्वेदिक हॉस्पिटलला भेट द्या.